माऊली वारीच्या या टप्प्यावरती काही क्षण हे अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारी असतात। पंढरपूरमध्ये आल्यानंतर अनेकांचे पाय वळतात ते म्हणजे वीणा गल्लीकडे। विठ्ठलाच्या नावात तल्लीन होताना लागणारी वाद्य याच गल्लीमध्ये मिळतात। याविषयी अधिक माहिती दिली आहे गेल्या 4 पिढ्यांपासून वीणा गल्लीमध्ये वाद्यांचा व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर कोकाटे यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। उद्या आषाढी आहे आणि आज पंढरपूरमध्ये अक्षरशः जसा दिवाळीचा उत्साह असतो तसाच उत्साह आहे। यावर्षी रविवारी आषाढी येते आणि त्यामुळे पंढरपूरमध्ये नेहमीच्या आषाढी एकादशीच्या गर्दीपेक्षा 4 पट गर्दी असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि त्यामुळे इथलं जे अर्थकारण आहे हे अर्थकारण सुद्धा वेगात होत आहे। आत्ता मी ज्या दुकानामध्ये उभा आहे हे वीणा गल्लीतलं दुकान आहे आणि वीणा गल्लीमध्ये माझ्यासोबत जे आता आहेत ज्ञानेश्वर कोकाटे, हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वाद्यांचा व्यवसाय करतात। आपण स्वागत करूया। ज्ञानेश्वरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। याहीपेक्षा दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त गर्दी दिसते आणि तुम्ही त्यामुळे खूप बिझी आहात, पण तरीसुद्धा तुम्ही वेळ दिलाय। मला पहिल्यांदा सांगा की वारकरी संप्रदायाकरता लागणारं काय काय साहित्य आत्ता आपल्याकडे उपलब्ध आहे? मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे, पंढरपूर विणेवाले। गेले 4 पिढ्यापासून आजोबा, वडील, आम्ही आणि आत्ता मी चौघं 4 पिढ्यांचा आमची विण्याचा व्यवसाय आहे। ह्या वारीकरता आम्ही सर्व कुटुंब, भाऊबंद 1 वर्ष झालं हे विणे तयार करण्याचा धंदा करतो। त्यामध्ये पकवाज असतील, तबला असतील, डग्गा असतील, सगळ्या तऱ्हेच्या सगळ्या वस्तू ज्या भजनाला लागतात त्या आम्ही तयार करतो। आणि ह्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे आणि सुट्टीचा दिवस आला आहे, त्यामुळे वारी चांगली भरल या आनंदात आम्ही आहोत। मला एक थोडासा तांत्रिक प्रश्न आपण म्हणूया की समजा वीणा खरेदी करायची आहे मला आणि मला त्यातलं तसं माहीत नाही आहे फारसं, तर काय बघितलं गेलं पाहिजे? आता विणा खरेदी करत असताना आता तो विणा कोणत्या पद्धतीचा पाहिजे? साधारण पाऱ्यासाठी पाहिजे की बैठी भजनाला पाहिजे की कीर्तनासाठी पाहिजे की दिंडीसाठी पाहिजे, असे 4 प्रकार येतात। ते जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जरा सांगूया की हे हा कोणत्या पद्धतीचा? आता हा छोटा जर घेतला तर हा माडकामध्ये येतो। माडूक लाकूड येतं, त्याचं फुल फळ नसतं पण देवाला कामी येतं। जो आपल्या कामाचा नाही तो देवाच्या कामाचा, पण तो विणा तो पाऱ्यासाठी आणि दिंडीसाठी वापरला जातो। आणि आता नवीन पद्धतीने ह्या वर्षी आम्ही जे काढले ते कोरीव काम, म्हणजे जसं आपण अजरामर राहील अशा पद्धतीने पांडुरंगाची मूर्ती त्या विण्यावर कोरलेली आहेत, तशी आता ह्या वर्षी आम्ही संतांच्या मूर्त्या त्याच्यामध्ये कोरलेल्या आहेत, अशी विणे आम्ही तयार केलेले आहेत। गजराजासोबत आम्ही पांडुरंगाची मूर्ती की ती अजरामर राहील आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ही कोरीव आहे की ती कधीही खराब होणार नाही। जोपर्यंत विणा आहे तोपर्यंत ती वस्तू राहील। ती सागवाडी विणा 31,000 पर्यंत जाते। अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या विणा आम्ही तयार करतो। तबला जो आहे तो कीर्तनामध्ये वाजवला जात नाही, तो संगीतामध्ये वाजवला जातो, संगीत भजनामध्ये वाजवला जातो, बैठकी भजनाला वाजवलं। त्याच्यामध्ये काळा शिसम, लाल शिसम आणि आंबा 3 प्रकारचा असतो। त्याच्यामध्ये स्टीलचा तबला डग्गा येतो, तांब्याचा डग्गा येतो, पितळेचा डग्गा येतो। साधारण 8 ते 10,000 पर्यंतची किंमत असते। खरं तर पूर्वांपार तुम्ही सगळं चालवताय, पण वृद्धी आहे, लोक आवडीने येत आहेत का कमी होत आहेत? नाही, आवडीने घेत आहेत। दरवर्षीपेक्षा जास्त भाविक तयार होत आहेत। आमच्या लहानपणी आम्हाला 6 विणे करायला आमचे वडील 1 महिना लागत होते, पण आता 1 महिन्यामध्ये 60 होतात आहे। आणि इतकं खप आहे की तो पुरत नाही, म्हणजे भाविक वाढलेले आहेत आणि भावना वाढलेल्या आहेत, लोकांची गर्दी वाढलेली आहे आणि देवांकडे जाण्याचा कल लोकांचा जास्त झालेला आहे। त्याच्यामुळे या वीणा गल्लीमध्ये जर तुम्ही पंढरपूरच्या कधी आलात तर ज्ञानेश्वर कोकाटे आहेत, त्यांच्या दुकानाला या, नक्की भेट द्या। एक साधं दुकान आहे पण पूर्वापार आणि याची परंपरा जपणारं, वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असणारं अशा पद्धतीचं हा व्यवसाय आहे। आणि मी असं म्हणेन की हा नुसता व्यवसाय नाही, तर त्यांची श्रद्धा पण आहे, भक्ती पण आहे। आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या म्हणजे विठ्ठल मंदिर जे आहे त्याच्या अगदी लागून असलेली ही वीणा गल्ली आहे, तर तिथेच हे जे सगळं दुकान आहे हे तुम्हाला दिसेल। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून।